घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला भते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविल हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकविन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। पापा हे बघ मी हँडगन बनवली। हा बोला पापा मी हँडगन बनवली। अथर्व काय चाललंय? काम करतो ना मी, जा बरं तिकडे जाऊन खेळ, चल जा। अथर्व बाबा काम करून राहिले ना, तू खेळ बरं तिकडे। हा पोट्टा मस्तीखोर झालाय। अरे सोन्या, बाबा काम करतायत ना, हा तिकडे जाऊन खेळतोस का? मी नंतर खेळतो हा तुझ्या बरोबर। हा हे घे तुझं, जा जा शाबास। हा बोला सुनबाई, जरा एक कप चहा ठेवतेस का? देते ना। अगं मी देते ना, तू कर तुझं काम। नाही नको नको, मी देते। हो तिथे नागपूरला तर तुम्हीच करता सगळं, मग आता सासऱ्यांची सेवा करू दे मला। तिथे नागपूरला तुम्ही आम्हाला काहीच करू देत नाही, आता मौका मिळते तर करू द्या ना। छे ग बाई, आता आराम का करायचा? नुसतं बसून राहण्यापेक्षा हात पाय हलवाव माणसानं। आता इथे मी आहे ना, मी करते सगळं, तुम्ही नुसतं आराम करायचा। तू सगळं करतेसच ग, सगळ्यांचं अगदी मनापासून, पण आम्ही धडधाकट हावतोवर करू दे काम। हात पाय चालेल असे झाले ना की मग आम्ही कायमचं तुझ्याकडे येऊन राहणार आहोत, कायमचं। काय अथर्व, आम्ही इथे राहिलो तर चालेल ना? हो आजोबा। बाबा तुमचंच तर घर आहे ना, घरात मोठी माणसं असती ना का बरं वाटते। अथर्वलाही छान वाटेल, आजी आजोबा घरी असले की अथर्व खुश, हो की नाही? हो। घ्या। राधिका, एक विचारू का ग? विचारा ना। आल्यापासून पाहते मी नुसती कामामध्ये गाडून घेतले स्वतःला। आता घरच्या बाईने घरातली कामं नाही करायची तर कुणी करायची? अगं काम करावी ग, पण जरा बाहेरही पडाव। आता माझ्याकडे पाय बरं, नोकरी असून सुद्धा या हिच्यावर विसंबून राहिले, स्वतःचं अस्तित्व नाही, काही नाही, काही नाही, सगळ्या हिच्यावर सोपवून टाकले। चूक केली मी, अशी चूक तू नको करू बाई। हो आई, असं खरंच नाहीये, तुम्हाला उगाच वाटून राहिलं। मला खरंच आवडते घर, घरातलं काम। ते माहित आहे ग, तू घरची कामं करतेसच ग बाई, पण मला असं का वाटतं कोणास ठाऊक, तू नोकरी करावी। आता गुरुच्या ऑफिसामध्ये करतेत की नाही पोरी नोकरी, करतेत की नाही? आम्ही आलो तेव्हा आली होती एक नटवी भवानी, बाई 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 बाई, काय कपडे, काय तिचा ताल, काय विचारू नको। मला नाही बा आवडत नटायला मुरडायला त्यांच्यासारखं। तू नाही नटणार ग, माहित आहे मला, पण जगामध्ये वावरायसाठी जो आत्मविश्वास लागतो का नाही, तो असायला हवा। आई तुम्ही खूपच काळजी करून राहिला बा माझी, आणि तुम्ही आहात ना पाठीशी, मला कशाची चिंता नाही। आम्ही किती दिवस पुरणार आहोत? या पोट्ट्याकडे बघून तर मला असं वाटून राहिलं की तू खमकी असायला पाहिजे बाई। असं काऊन वाटते तुम्हाला? माझा पोट्टा आहे तू, ओळखते मी चांगलं त्याला, आल्यापासून पाहून राहिले मी। तो नवरा पार बदलून गेलाय, बायकोची किंमत राहिली नाही, काही नाही। मला का माहित नाही का, तू त्या आयुष्यात आल्यापासून त्याचं नशीबच बदललंय तुझ्या पायगुणामुळे। नागपूरवरनं मुंबईला बदली झाली, घर मिळालं, पगार वाढला, आणि आता प्रमोशनही झालं। पोट्ट्या कदरच राहिली नाही त्याला, फार विसरून गेलास। नाही आई,
तुम्ही समजून राहिला तसं खरंच काही नाहीये. हा आता रागाच्या भरात जरा बोलले असतील विचित्र, पण मला खात्री आहे ते काहीच विसरले नाहीये. आणि तुम्ही नका काळजी करू, तुमची सून चांगली खमकी आहे. मी शनाया, या काही फाईल्स आहेत ऑडिटच्या, एकदा नजरेखालून घालून घ्या. माझ्याशी बोलताय? ऑफकोर्स, आपल्याशिवाय तिसरं कोणी आहे का इथे? तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कोणाशी बोलताय ते? चांगलंच. असो, हे ऑडिटचं काम आहे, नीट एकदा बघून घ्या. हे काम मी करायचंय का? तुम्ही सुद्धा याच ऑफिसमध्ये काम करता ना? पानवलकर ही असली कामं ना मी नाही करत. बाकी स्टाफ आहे ना त्यांना सांगा. मी शनाया, मी माझं पर्सनल काम तुम्हाला सांगत नाहीये. अहो तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? मी हे काम करणार नाहीये. तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा, नाहीतर मी. नहीं तो क्या मैं शनाया? नाही सर, ते मी त्यांना. मिस्टर पानवलकर, क्या प्रॉब्लम? सर जी, ये कुछ ऑडिट का काम है, 7 दिनों के अंदर कंप्लीट करना है. मैं मैडम से यही कह रहा था, लेकिन मैडम कह रही है कि मैं नहीं करूंगी. मिस शनाया, आपकी पहले भी मेरे पास बहुत कंप्लेन आ चुकी है और आज तो मैंने अपनी आंखों से देखा है. इट इज ट्रू. नाही सर, तसं काहीच नाही. म्हणजे देखिए, ते. ऐसा है, ये काम अब आपको ही करना है, और वो भी 7 दिनों में नहीं, सिर्फ 3 दिनों में. ओ सर, 3 दिवसात कसं काय? मिस शनाया, आप जितना आर्गुमेंट करेंगी उतने दिन कम होते जाएंगे. और हाँ, मिस्टर पानवलकर आपके सीनियर हैं, और आज के बाद से आप किसी भी सीनियर से इस भाषा में बात नहीं करेंगे. नहीं तो मैं क्या कर सकता हूं, ये मुझे आपको समझाने की जरूरत नहीं है. हाय एवरीवन, गुड डे. प्लीज रिलैक्स. करिए. क्या? अहो, मी तर तुम्हाला 7 दिवस दिले होते. आता हे काम फक्त 3 दिवसात संपवायचं आहे. जमेल ना? माइंड युअर बिझनेस. I will. Yes, I will. All the best. घ्या आता. 3 दिवसात आहे मॅडम, कसं काम संपवणार? ही काय करणार काम? ऑफिस मध्ये बसून सेल्फी काढण्याशिवाय दुसरं येतं का हिला? आता घरी मजा येणार आहे. गॉड यार, हाऊ एम आय गोना फिनिश दिस? गॅरी पण नाहीये हेल्प करायला. सो नॉट गोना टॉक टू हिम. I think. हाँ यार, मी म्हणाले तर कोणी नाही नाही म्हणणार मदत करायला. माझी हेल्प घेऊ. जेनीला विचारते. हाय जेनी. हाँ, हॅलो. मला थोडी हेल्प हवी होती. नो नो, आय एम सॉरी. गुरु सरांचं एवढं सगळं काम कम्प्लीट करायचंय मला. कदम, 1 मिनिट. तुम्ही प्लीज थोडी हेल्प कराल का? नारकर. रघु, अरे कप उचलून ठेव ना. ती का मिस करू का?
मॅम मी काही मदत करू तुम्हाला? तू हा आवाज कमी करा ना. पुढे चाललं होतं. काहून गं बाई? मगाशी तुला म्हणाले होते ना मी आमच्यासोबत जेवायला बस म्हणून. नाही नाही बस. तू आम्हाला पाहुण्यासारखी वागून राहिली का ग? राहू द्या की. मी वाढते. वा आई, आज खूप दिवसांनी तुझ्या हातचा खाल्ला. मजा आली. भरली वांगी खावी तर तुझ्याच हातची. वा. हो तर तुमच्या हातची चव हटकेच आहे. मी किती करून पाहिलं पण जमतच नाही. मी त्या सगळ्या लोकांना सांगितलं आमच्या आईंच्या हातचा एक एक पदार्थ खाऊन तर बघा, खुश असून जाल. जेवणात प्रेम कालवलं म्हणजे चांगलंच लागते जेवण. आणि तू तर का बाई सगळ्यांना प्रेमानच खाऊ घालणारी आहेस. हो पण आता आम्हाला रोज रोज कुठे मिळणार ना असं जेवण. एकदा काय तुम्ही गेलात की परत थोडीच मिळणार आहे. कधी जाताय बाप्पा? स्टेशनात आले आले तू तर वापसीचं तिकीट काढायला निघाला रे. अरे आता तर आलो आहे आणि तू जायच्या गोष्टी करून राहिला. नाही तसं नाही बाबा, ते तुमची कामं असतील तिकडे म्हणून. आम्हाला कायची काम? बिझी तर तूच आहे बाप्पा. गुरुनाथराव घराकडे लक्ष नाही तुमचं. नाही बाबा, कामात न वेळ काढून घराकडे लक्ष देतात ते. कळेलच. आता आठवडाभर आव नाही तर आम्ही. अरे काय झालं? आठवडाभर? पा आठवडाभरानं समाधान नाही होणार यांचं, हो की नाही? मग मुक्काम वाढवू का? हा एवढं आईच्या हातचं खायला मिळेल ना, नाही का? तुमचं काही ऑब्जेक्शन नाही ना? नाही माझं काय ऑब्जेक्शन असणार आहे बाबा. सहजच विचारलं. काय बरं गणपतीच्या आरतीचा आवाज ऐकून राहिलाय ना? इथे कुठे जवळच बसतात का गणपती? हो इथेच गणपती मंडळ आहे ना, तिथूनच येऊन राहिला आवाज. अरे वा. खरंच पण आहे गणपतीच्या दिवसात काय छान वातावरण राहते नाही? माय माहेराला राहायचा ना गणपती माय काकांकडे. आम्ही लहान असताना सगळी पोरं टरो जायचो आदल्या दिवशीच हरतालिकेलाच. आणि मग काय विचारता, रात्रभर जागरण, भजन, न कीर्तन, न खेळ. विचारू नका आणखी काका, खूप मजा यायची. आता नाही राहिला तसं. आई आपल्याकडे काऊन नाही हो गणपती? राहते ना, वर्धेला राहते ना यांच्या चुलत भावाकडे. आधी जायचो आम्ही दोघही, पण आता काही यांना टाइमच नाही भेटत, मग काय राहून जात. पण सणावाराची मजा निराळीच असते बा. आणि प्रसाद तरी किती प्रकारचे. आता इथे मुंबई पुण्याकडे ते तांदळाच्या उकडीचे मोदक करतात, नानीजी करतात ना. आणि आपल्याकडे खवा खसखस आणि खोबरं घालून कणकेचे तळलेले मोदक करतात. गेल्या वर्षी केले होते ना मी. त्यात महालक्ष्म्या पण येते माहेरपणाच्या पाहुणचाराला. बाप्पा हो ना, त्यांचा तामझाम काही औरच असतो, एकदम निराळा. ती सजावट का, साड्या का, नैवेद्य का, पुरणपोळीचं नैवेद्य लागते त्यांना. 14 पद्धतीच्या भाज्या, भोंड आणि कुरड्या, आणखी काका विचारू नको. आणि वडा भात. अरे वडा भात, त्याच्यावर ते मोरीचं तळलेलं तेल एकदम तर जबरदस्त. वडा भाताचं नाव कळलं तोंडाला पाणी सुटलं माझ्या. इथे जवळपास बसतात का ग कुठे महालक्ष्म्या? इकडे त्याला गौरी गणपती म्हणते. देवाची सेवाची ग, फक्त पद्धती अलग अलग. काय हो, ज्याला जसं भावते तशी ते करते. पण आई ते सणवार आले ना का मला नागपूरची खूपच आठवण येते. पण सुनबाई, मुंबईचे गणपती तर भले मोठे मोठे राहते म्हणे. 101 डेकोरेशन असते. मग टीव्हीवर पाहते ना आम्ही मोठाले मोठाले गणपती, खूप बरं वाटते. आता इथे आलोय तर प्रत्यक्षच बघायची इच्छा होऊन राहिली. अहो मस्तच राहते देखावे. आपण सगळे मिळून जाऊया नाही का? हो नाही ना, येईल ना. याला तर मोबाईल शिवाय काही समजतच नाही बाबा. का मोबाईल मध्ये राहते. नाही ते बाबा महत्वाचा SMS होता ना म्हणून.
मग आम्ही पण तर इम्पॉर्टंटच बोलून राहिलो ना. काय काय काय? आई बाबांना इथे गणपती दाखवायला न्यायचं होतं. जमेल ना तुम्हाला? जमेल ना, जमल का नाही, येईल ना तो. आता आठवडाभर इथं राहायचं म्हटल्यावर पाहूनच घेऊ गणपती मुंबईचे. अरे हो जाऊ ना आपण गणपती बघायला. 7 दिवस किंवा जास्तही. बापरे, इतके दिवस शनायाशिवाय कसा राहीन मी? एक तर आधीच चिडली आहे ती माझ्यावर. ओ गॉड, आता हे डिटेल्स कुठून आणू? आय नो सगळे मुद्दाम त्रास देत आहेत मला. गुड इव्हनिंग पानवलकर सर, मला जरा डिटेल्स हवे होते. मी डिटेल्स देऊन तुमचं काम होणार नाहीये मिस शनाया. तुमचं तुम्हीच केलं तर जास्त बरं होईल. आणि हे सगळं जमायला ऑफिसमध्ये काय चाललंय हे बघावं लागतं. सोफ्यावरती कॉफी पीत बसून ऑडिटचं काम होत नसतं ना. ओ, तुम्हाला मदत करायची नसेल ना तर नका करू. उगाच अक्कल शिकवू नका. ओ आय एम सॉरी. जेनी, नाईस वर्क. थँक्यू सर. हाय जेनी. जेनी, मला जरा एक इम्पॉर्टंट डेटा हवा होता ग. सर्व्हर डाऊन आहे, मशीन हँग होत आहे. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय इम्पॉर्टंट फाईल्सचा डेटा तुम्ही जपून ठेवत जा. हां, तुम्ही मोस्टली ऑफिसमध्ये नसता ना, तर तुम्हाला सवय नसेल या कामाची. ए, मदत नसेल करायची तर नको करू. उगाच शिकवायला जाऊ नको. यार, आपण फोन उचलत नाहीये. कसं होणार आहे? शनाया, काही जमतंय का? थोडंसं लक्ष कामामध्येही दिलं असतात ना तर आज ही वेळ आली नसती. अजून तरी काही झालेलं दिसत नाहीये. होईल ना 3 दिवसात? कारण काय आहे, समजा 3 दिवसात नाहीच झालं तर ऑडिटच काय, सेल्फी काढायच्या आणि नवीन नवीन स्टेटस टाकायच्या कामालाही कपूर सर ठेवणार नाही तुम्हाला इथे. रघु, कॉफी. शनाया, बाप रे, तू अजून कामात आहेस? ग्रेट. गुरु असता तर तुला काम करूच दिलं नसतं. आय मीन, ही वुड हॅव हेल्प्ड यू. सॉरी, मी तुला डिस्टर्ब करतोय. तुझं चालू दे. कॅरी ऑन, कॅरी ऑन. मी निघतोय. बाय. मॅम, मी काही मदत करू तुम्हाला? नवीन जॉईन झालायस ना ऑफिस मध्ये, मग ही कामं येत नाहीत त्यात पडू नकोस ना. डोंट ऍक्ट ओव्हर स्मार्ट. नो नो, नॉट ॲट ऑल. बट यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. 3 दिवसात हे काम संपवायचंय. कामाचा व्याप खूप मोठा आणि वेळ खूप कमी आहे ना. वाह, यू आर अमेझिंग. सॉरी, मी तुला मगाशी खूप बोलले.
तुला माहिती ना कसं मला डोकं फिरलं होतं यार पूर्णपणे. थँक्स फॉर हेल्पिंग मी. थँक्स कशाबद्दल? आपण एकत्र काम करतोय म्हटल्यानंतर एवढी मदत तर करायला हवी ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम. अरे मॅडम वगैरे काय म्हणतोस? तर आपण कलिग्स आहोत ना. कॉल मी शनाया. शनाया, मी तुझं हे सगळं काम पूर्ण करतो. थँक्यू सो मच. सो स्वीट. वा शनाया, चांगला बकरा सापडलाय. गुरु, तुला काय वाटतं तुझ्याशिवाय माझं काम होऊ शकत नाही?